हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार. कशा आहात मंडळी? मी संगीता दोहा कतारमधून. आज मी निघाले पासपोर्ट रिन्यूला. बघू तिथला व्हिडिओ घेता येतोय का आणि इथली प्रोसेस काय मी तुम्हाला दाखवेल मग. कारण की माझा पासपोर्ट रिन्यू मी ऑनलाईन फॉर्म काल भरलेला, त्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला. आणि आता बघू, मॅरेज सर्टिफिकेट आहे, इथला ID आहे, फोटो काढायला लागला नवीन, म्हणजे 10 वर्षांनी होतंय ना, 10 वर्ष होत आहेत ना पूर्ण, म्हणून आत्ताचा सध्याचा फोटो लागतोय. मॅरेज सर्टिफिकेट घेतलेलं आहे, यांचा ID घेतलेला आहे. बघू आता काय काय पेपर लागतील मी तुम्हाला कळवते तसं. आता तर निघालो आहे आम्ही पासपोर्ट ऑफिसला. बघू पेपर काय काय लागतात, म्हणजे मी तुम्हाला कळवते की कधी कोणाला गरज पडली इंडियावरून, म्हणजे इथे असाल आणि पासपोर्ट संपत असेल, कधी गरज पडली तर तुम्हाला माझा व्हिडिओ कामात येईल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, पाहू शकता तुम्ही इथले ब्रिज. हे सगळे ब्रिज आहेत, समोर आहेत ना, ते सगळे ब्रिज आहेत बघा, एकावर एक कसे ब्रिज आहेत ते. एवढं ऊन आहे ना, खूप म्हणजे खूप ऊन आहे. ते 41, 42 ते 45 डिग्रीपर्यंत असतं ऊन, की बाहेर निघणं म्हणजे मुश्किलच असतं. पण कामं असली तर निघावंच लागतं. पाहू शकता तुम्ही. खूप ऊन आहे. हे एक ना मॉल आहे, हा खूप मोठा मॉल आहे, खूप छान आहे हा मॉल. पण बघू कधी दाखवायला जमलं तर मी दाखवते. या मॉलची पण शूटिंग येते. खूप मोठा मॉल आहे, पाहू शकता बघा ना तुम्ही किती मोठा मॉल आहे तो. पोचत आलो आपण, पोचलो. हे समोरच ऑफिस आहे, पासपोर्ट ऑफिस इंडियाचं. हॅलो, हाय एव्हरीवन. आमचं झालं आत्ता जस्ट काम. आम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागले, आम्हाला मम्मीचा पासपोर्टची कॉपी लागली, पासपोर्ट साईज फोटो लागले 2, आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन लागलं, क्यू आय डीचं कॉपी लागलं. दॅट्स इट. मॅरेज सर्टिफिकेट वगैरेची गरज नव्हती. टोटल आम्हाला 345 रियाल स्पेंड झाले. 345 रियालमध्ये 60 दिवसाचा पासपोर्ट झाला. आता आम्हाला सांगितलं आहे 11 तारखेची डेट दिली आहे. 11 तारखेला या. 11 तारखेला मॉर्निंगला किती वाजता तरी, तर त्या दिवशी येऊन घेऊन जायचं. एक मिनटं, खूप जास्त गरमी आहे. मग ती हे दाखव. बोला. हे बघा, कम्प्लीट झालं. 345 रियाल तुम्हाला दिसत असतील. 345 रियाल लागले. 60 पेजचा पासपोर्ट घेतला म्हणून. असं कमी पेजचा घेतला तर 300 रियाल लागतात. आणि काही नाही, असं तर 21 डेज सांगितलेलं त्यांनी. तर वी वर होपिंग लाईक की आम्हाला लरी लेट होईल, आम्हाला 14ला ट्रॅव्हल करायचं आहे. पण नाही, त्यांनी दिलं 11 तारखेपर्यंत तुम्ही येऊन कलेक्ट करू शकतात. एक्झॅक्ट डेट आणि एक्झॅक्ट टाईम दिला आहे, या तारखेला या. तर तुम्हाला हे जर तुमचा तुमचा पासपोर्ट रिन्यू करायचा असेल तर सगळ्यात पहिले ऑनलाईन ॲप्लिकेशन टाका. जर तुमच्यासाठी ते हार्ड असेल की नसेल होत ऑनलाईन टाकायला, तर तुम्ही इथे डिरेक्ट येऊ शकता. इथे त्यांचं काउंटर आहे, ॲप्लिकेशन काउंटर, जिथे तुम्ही ॲप्लिकेशन फिल करू शकता. ते तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सांगणार. पण मेक शुअर करा की तुमच्या हातात तुमच्या पासपोर्टची कॉपी आहे, क्यू-आय-डीची कॉपी आहे. दॅट्स इट. हे जरी असेल तरी तुमचं काम होऊन जाईल. इंडियापेक्षा फास्ट होतं. हां, आणि होनेस्टली सेइंग इंडियापेक्षा आम्हाला तर प्रेफरेबल इथे वाटतं की इथे इंडियापेक्षा जरा फास्ट होतं, व्यवस्थित होतं. जास्त खूप हेक्टिक नाही आहे. तर तुम्ही जर इथेच असतील आणि तुमचा एक्सपायरी होणार असेल तर तुम्ही इथे येऊन रिन्यू करू शकता. अजून एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. जर तुमचा पासपोर्ट एक्सपायरी होणार असेल, समजा आता जसं माझ्या मॉमचा एक्सपायरी सप्टेंबरमध्ये आहे, तर आम्हाला आता ट्रॅव्हल करायचं, तर आम्ही तेही विचारलं की ट्रॅव्हल करू शकतो का. तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, ट्रॅव्हल करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण स्पेशली जर तुम्हाला कुठलं विजा ॲप्लिकेशन वगैरे टाकायचं तर त्याला इश्यू येऊ शकतो. पण मेक शुअर करा की तुमचं 6 मंथ्सपर्यंत व्हॅलिडिटी आहे आणि त्याच्या आधीच तुम्ही रिन्यू करून घेता. ओके, थँक्यू. बाय, थँक्यू. पूर्ण माहिती कळालीच असेल तुम्हाला.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.